एक मिनट. यस रेडी सर. हां हो गया सर. यस ऑल ऑफ यू लुक हियर. वेट वन मोर प्लीज कम. या ठिकाणी आपल्या या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपल्या कर्तृत्वाचं कौतुक करण्यासाठी खऱ्या अर्थाने हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि या ठिकाणी आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपप्रज्वलनाने करणार आहोत. जिथे विचारांचे ज्योतिपर्व पेटते तिथे नव्या शोधांची पहाट उमटते. आज आपल्या या विज्ञान देवतेचं पूजन करत असताना प्रत्यक्षात ही पूजा कोणत्याही मूर्तीची नाही. ही पूजा आहे विचारशक्तीची, जिज्ञासेची आणि सत्य शोधनाच्या अखंड प्रवासाची. ज्ञानाचा हा शुभारंभ विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला पावित्र्य देणारा असतो. प्रकाश हा केवळ दिसण्यासाठी नसतो, तर मनातील संशयाचे सावट दूर करून बुद्धीला जागृत करण्यासाठी असतो. आता मी विनम्रपणे विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाच्या सर्व मान्यवरांनी व्यासपीठावर येऊन दीप प्रज्वलन करावे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या उत्तर विभागाचे सन्माननीय शिक्षण निरीक्षक डॉक्टर मुस्ताक शेख साहेब, त्याचप्रमाणे ज्येष्ठ वैज्ञानिक, त्याचप्रमाणे या संस्थेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. विज्ञान मंडळाची सुद्धा पदाधिकारी सन्माननीय शिंदे सर आणि सातपुते सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती आपण व्यासपीठावर यायचं. एक छोटासा दीपही हजारो प्रश्नांना उत्तर देऊ शकतो, कारण प्रकाश म्हणजे सत्याचा पहिला परिचय. याच मंगल भावनेने आपण प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाचा हा पवित्र विधी सुरू केलेला आहे. प्रकाशाच्या उत्सवातून आजचा विज्ञान दिवस अधिक तेजस्वी होऊन पुढे जावो हीच या दीप प्रज्वलनाच्या निमित्ताने नम्रतेची अशी भावना आणि प्रार्थना. आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये दिव्याचं एक अनन्यसाधारण असं महत्व आहे. कारण दीप हा अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा हा दीप असतो. आपल्याला कायम मार्गदर्शन करणारा हा दीप असतो. आणि ह्या दीप प्रज्वलन या ठिकाणी झालंय. यानंतर प्रतिमा पूजनासाठी मी मान्यवरांना विनंती करतो की आपण प्रतिमा पूजन करून घ्यायचे. या ठिकाणी विद्येची आराध्य देवता देवी सरस्वती, त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पूजन होत आहे. खऱ्या अर्थाने
हे प्रतिमापूजन करण्याच्या पाठीमागे खरी भावना म्हणजे ही जी ऊर्जास्थान आहेत आपली, तर या ऊर्जास्थानाकडून आपण ऊर्जा घेतली पाहिजे. कारण विज्ञानाच्या कार्यक्रमामध्ये मला आवर्जून सांगावं असं वाटतं की आपण असं म्हणतो की ऊर्जा ही कधीही तयार केली जात नाही किंवा ऊर्जा ही कधी नष्टही केली जात नाही. फक्त ऊर्जेचं एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतर होत असतं. आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील किंवा विद्येची आराध्य देवता देवी सरस्वती माता असेल, यांच्याकडून आपण जी ऊर्जा घेणार आहोत ती ऊर्जा आपल्या सर्वांपर्यंत या ठिकाणी प्रसारित होण्याच्या उद्देशानेच या दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम असतो. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व मान्यवरांनी दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन केलंय. त्यांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण स्टेजच्या समोर असलेल्या आसनावर आसनस्थ व्हायचे. यानंतर अल्फला हायस्कूलचे विद्यार्थी आहेत, त्यांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे. अल्फाला हायस्कूलचे विद्यार्थी या ठिकाणी महाराष्ट्र गीत सादर करणार आहेत. मातीचा सुगंध जिथे कर्तृत्वाला प्रेरणा देतो तीच माती म्हणजे महाराष्ट्र. मान्यवर हो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करतोय ती या गीताने, ज्यात आहे सह्याद्रीची ताकद. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. बिना आम्हा तुझी मुळी गडगडाऱ्या नभा. अस्मराच्या सुरतानीला जबाब देती जिबा. सह्याद्रीच्या
विज्ञान गीत सादर केलं. आपण एकदा जोरदार टाळ्या या वाद्यवृंदासाठी आणि गायकांसाठी व्हायला पाहिजे. खरोखर विज्ञान म्हणजे सत्याकडे नेणारे एक तेजोदीप आहे आणि कुतूहल या दीपातील एक अखंड असा ठेवा ज्वाळा आहे. आणि त्यांचा आजचा हा जो मंगल प्रसंग आहे, हा मंगल प्रसंग आपल्या या ज्ञानदानामध्ये उजळणाऱ्या नवीन दिवा किंवा नवीन पहाट आहे. आणि म्हणून या उपस्थित सर्व मान्यवर, मार्गदर्शक, शिक्षकवृंद, सन्माननीय पालकवर्ग आणि भविष्याचा पाया असणाऱ्या माझ्या हुशार विद्यार्थी मित्रांनो, आपण या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत आणि आपल्या सर्वांचे या भव्य अशा विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपाच्या आणि पारितोषिक वितरण समारंभामध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. यानंतर मी मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर यायचं. या ठिकाणी सर्व मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. आपण सर्वांनी जोरामध्ये टाळ्या वाजवून या ठिकाणी सर्व पाहुणे मंडळींचं स्वागत करायचं. खऱ्या अर्थाने अभ्यासन करण्यासाठी, सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आणि आपल्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून संपूर्ण व्यासपीठाचं या ठिकाणी स्वागत करूया. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या या विभागाचे शिक्षण निरीक्षक डॉक्टर मुस्ताक शेख साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर जे.डी. शर्मा सर, सन्माननीय विश्वनाथ शेट्टी सर, त्याचप्रमाणे या संस्थेचे पदाधिकारी असतील, प्राचार्य असतील आणि सर्व विभागांचे मुख्य निमंत्रक असतील, या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करते. मुख्य निमंत्रकांना सुद्धा विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावर यायचे. सर्व मान्यवरांचं आणि प्रकल्पांची मांडणी, विचारांचा उदय झालेला आहे, अनुभवांचा प्रकाश पडलेला आहे आणि नवनिर्मितीची पहाट सुद्धा झाली आहे. आणि म्हणून हा सर्व अनुभव घेण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित असा. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि यानंतर या कार्यक्रमामध्ये आपले जे काही पाहुणे मंडळी आहेत तर त्यांचा आपण परिचय आणि त्यांचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत. सर्वप्रथम व्यक्तिमत्वाची उंची ही पदाने नव्हे तर त्यांनी केलेल्या कार्याने ठरत असते. आणि आता आपण परिचय करून घेणार आहोत, त्यांचा सत्कार देखील करून घेणार आहोत. कारण सत्कार म्हणजे फुलांचा हार नाही तर त्यांच्या कर्तृत्वाला दिलेला मानाचा मुकुट आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण आपल्या रीतीप्रमाणे किंवा परंपरेप्रमाणे या मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम आजचे प्रमुख पाहुणे आणि ज्येष्ठ वैज्ञानिक सन्माननीय जे.डी. शर्मा सर यांचा आपण सर्वप्रथम परिचय करून घेऊया. जगाला दिशा देणारे विचार असतात आणि त्या विचारांना आकाश देणारे शास्त्रज्ञ असतात, असे आपले आजचे प्रमुख पाहुणे श्री जे.डी. शर्मा सर. श्री जे.डी. शर्मा सर हे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी असून मुंबई विद्यापीठात अकार्बनिक रसायनशास्त्र विषयात MSc पदवी व सायन येथील केंद्रीय कामगार संस्थेतून औद्योगिक सुरक्षा विषयातील ॲडव्हान्स डिप्लोमा त्यांनी प्राप्त केला आहे. त्यांना 38 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. सन 1987 मध्ये त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणजे ज्यांना आपण BRC म्हणतो, तारापूर येथील ॲडव्हान्स फ्युएल फॅब्रिकेशन फॅसिलिटी ही सेवा त्यांनी सुरू केली. रासायनिक गुणवत्ता नियंत्रणासाठी रेडिओलॉजिकल प्रयोगशाळांची त्यांनी उभारणी केली. हेवी वॉटर विभागामध्ये शिप अभियंता म्हणून कार्यरत असताना त्यांनी अपग्रेडिंग प्लांटमध्ये त्यांचे योगदान दिले. तसेच अणुऊर्जा विभागासाठी व बल्क उत्प्रेरक उत्पादनासाठी प्रयोगशाळेची स्थापना केली. सन 2008 पासून ते औद्योगिक स्वच्छता व सुरक्षा विभागात कार्यरत असून प्रशिक्षण, औद्योगिक सुरक्षा स्थिती अहवाल, अपघात प्रतिबंधक कार्यक्रम आणि AMD हैदराबाद येथील बेरिलियम प्रकल्पात आरोग्य भौतिकशास्त्रज्ञ म्हणून त्यांची उल्लेखनीय अशी त्यांनी सेवा दिली आहे. सध्या ते BRC व त्याबाहेरील युनिटसाठी औद्योगिक स्वच्छता वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना गट उपलब्धी पुरस्कार व वैयक्तिक अणुविज्ञान व तंत्रज्ञान उत्कृष्टता पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांना 30 वर्षाहून अधिक वैज्ञानिक संशोधन, लेख,
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित त्यांनी केलेले आहेत. माननीय श्री जे.डी. शर्मा सर यांचा सन्मान आपल्या या विभागाचे शिक्षण निरीक्षक डॉक्टर मुस्ताक शेख सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी आपल्या मान्यवरांचा सन्मान होतोय. आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी खरोखर आता मी त्यांचा परिचय मी आता जेवढा वाचला त्याच्यापेक्षा सुद्धा अजून आहे. मला त्यांचा परिचय वाचता दम लागला की त्यांचं कर्तृत्व एवढ्या 38 वर्षांची सेवा वैज्ञानिक क्षेत्रामध्ये त्यांनी दिली आहे. खरोखर अशा प्रकारचे पाहुणे हे आज आपल्याला आले. आपण खरोखर भाग्यवान आहोत की या पाहुणे मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय आणि या पाहुण्यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे. तर पुन्हा एकदा या ठिकाणी सन्माननीय जे.डी. शर्मा सर यांचं मी स्वागत करतो. त्यानंतर माननीय डॉक्टर मुस्ताक शेख साहेब आपल्या सर्वांना परिचित असणारे आपल्या विभागाचे शिक्षण निरीक्षक ते आहेत. केवळ त्यांची एवढीच ओळख नाही आहे तर शिक्षण क्षेत्रामध्ये शिस्त, गुणवत्ता आणि सर्जनशीलता या त्रिसूत्रीचा काटेकोरपणे पाठपुरावा करणारे, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सातत्याने झटणारे आदरणीय शिक्षण निरीक्षक डॉक्टर मुस्ताक शेख साहेब हे एक नावच खऱ्या अर्थाने विश्वास आहे, पारदर्शकता आहे आणि त्याचं आपल्या सर्वांची प्रेरणा आहे. शाळांचा अभ्यास, शिक्षकांना योग्य दिशादर्शन आणि शैक्षणिक उपक्रमांची उभारणी आणि प्रशासनाचे सूक्ष्म असे व्यवस्थापन या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दूरदृष्टी असलेला प्रशासक, विद्यार्थ्यांप्रती असलेले वात्सल्य आणि पालक आणि शिक्षकांचे मार्गदर्शन असे विविध रूप त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. असे आपले लाडके शिक्षण निरीक्षक माननीय डॉक्टर मुस्ताक शेख साहेब यांचा सन्मान एल विभागाचे मुख्य निमंत्रक सन्माननीय राजू ठाकरे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. सर्व पाहुणे मंडळी आपल्याला महत्वाचीच आहे. आमच्या उच्च शिक्षण समितीचे उपाध्यक्ष, बनसंगा सिंह असोसिएशनचे प्रमुख जे आहेत असे आमचे माननीय श्री विश्वनाथ शेट्टी सर आज इथे उपस्थित आहे. त्यांचाही सन्मान करण्याची विनंती मी माननीय श्री शेख साहेब यांना करत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत. मार्गदर्शन असतं आणि त्यांच्यामुळेच ही संस्था पुढे चाललेली आहे. हे कॉलेज नावारूपाला येत आहे. यापुढे मी आमंत्रण बृहन्मुंबई उत्तर विभाग माननीय श्री गणेश खाडे सर यांचा सन्मान करण्याची विनंती मी आमच्या कॉलेजच्या उपप्राचार्य शैला शेट्टी मॅडम यांना करते. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद सर. नेहमी तुम्ही आम्हाला पाठिंबा देता, कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करत असता. यापुढे आमंत्रित करत आहे माननीय श्री संतोष कंटे, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभाग यांचा सन्मान करण्याची विनंती मी श्री भारमळ सर एनवॉर्डचे निमंत्रक आहेत त्यांना करते. असे महानुभव आपल्याला लाभलेले आहेत जे नेहमी आपल्याला पुढे जाण्यासाठी, पुढे वाटचाल करण्यासाठी दिशा दाखवत असतात. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला नेहमी सहाय्य करता. आता हा जो कार्यक्रम आपण जवळजवळ 2 महिन्यापासून पूर्ण वर्षभरात चाललेला असतं. आपल्याला सायन्स प्रदर्शन आहे, आपलं विज्ञान मंडळ जे आहे ते फार महत्वाचं असतं त्याच्यासाठी. आणि त्याचे जे मुख्य आहेत श्री संदीप शिंदे सर खजिनदार, बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ मुंबई, त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम पुढे आलेला आहे. यांचा सन्मान करण्याची विनंती मी डॉक्टर गीतांजली
करते. श्री संदीप शिंदे सर यांनी पुढे यावं. त्याचबरोबर आपल्या इथे आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी श्री दिलीप सातपुते सर, बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ मुंबई. त्यांचाही सन्मान आज होणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. श्री दिलीप सातपुते सर यांना मी विनंती करते त्यांनी पुढे यावं आणि त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी करत आहे श्रीमती हुस्मारा खान मॅडम यांना. टाळ्या सगळ्यांसाठीच वाजल्या गेल्या पाहिजेत. याच्या पुढचा कार्यक्रम पुढे नेण्याची विनंती मी थोरात सरांना करत आहे. धन्यवाद मॅडम. आपल्या या बृहन्मुंबई उत्तर विभागातील कोणताही कार्यक्रम असेल, अगदी आपल्या उत्तर विभाग लेवलला असेल किंवा वॉर्ड लेवलला असेल, अगदी शाळा स्तरापर्यंत प्रत्येक कार्यक्रम किंवा येणारी सूचना ही आपल्यापर्यंत जेव्हा येत असते तेव्हा त्याची संपूर्ण अंमलबजावणीसाठी खऱ्या अर्थाने एक नेतृत्व फार गरजेचं असते. हे मुख्य निमंत्रक हे एवढे तयारीचे आणि एवढे ऍक्टिव्ह आहेत की त्यांनी त्यांच्या सहनिमंत्रक आणि मुख्याध्यापकांच्या जोडीने हा एकंदरीत जिल्हा प्रदर्शनाचा कार्यक्रम किती विनासायास अगदी पेलवला हे आपण सर्वजण पाहतोय. आणि म्हणून या मुख्य निमंत्रकांचा सन्मान सुद्धा होणं तेवढंच गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या विभागाचे शिक्षण निरीक्षक डॉक्टर मुस्ताक शेख साहेब यांना विनंती करतो की आपण कृपया आमच्या मुख्य निमंत्रकांचा या ठिकाणी सन्मान करावा. सर्वप्रथम एन विभागाचे मुख्य निमंत्रक श्री संतोष भारमल सर. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. या मुख्य निमंत्रकांच्या नेतृत्वाखाली मुख्य निमंत्रकांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम केलेला आहे. सर्वच मुख्य निमंत्रक हे तेवढेच तोडीचे आहेत, तेवढेच त्यांनी अतिशय चांगलं मेहनत आहे. त्यामुळे सगळ्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो आहे. त्यानंतर एस वॉर्डच्या मुख्य निमंत्रिका श्रीमती हुस्मारा खान मॅडम यांचा देखील या ठिकाणी शेख साहेबांच्या हस्ते सन्मान केला जातो आहे. त्यानंतर टी वॉर्डच्या मुख्य निमंत्रिका श्रीमती फरहत खान मॅडम यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो आहे. एल वॉर्डचे मुख्य निमंत्रक सन्माननीय राजू ठाकरे सर. राजू ठाकरे सरांसाठी जोरदार टाळ्या द्या, कारण त्यांच्या वॉर्डमध्ये हा खऱ्या अर्थाने जिल्हा प्रदर्शनाचा जो कार्यक्रम या ठिकाणी होतोय त्या कार्यक्रमाचे कार्यमालक आहेत थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर एम पूर्व विभागाचे सन्माननीय श्री चंद्रकांत करपे सर आणि एम पश्चिम विभागाच्या डॉक्टर गीतांजली सालियन मॅडम. म्हणजे मी आत्ता जसं सांगितलं की कशा प्रकारे कार्यक्रम व्हायला पाहिजे आणि अगदी कमी वेळामध्ये अधिक चांगला कार्यक्रम कसा होता येईल याचं जिवंत उदाहरण की मी जसं मुख्य निमंत्रकांचा सन्मान होणार आहे त्यावेळी वेळ वाचवण्यासाठी सर्व निमंत्रक पुढे आले आणि एकाच फ्रेममध्ये येऊन या ठिकाणी खऱ्या अर्थाने चांगली ही फ्रेम आहे. ही फ्रेम आपल्या उत्तर विभागाची आहे आणि खरोखर आपल्या सर्व शाळांना मार्गदर्शन करण्याचं काम हे मुख्य निमंत्रक करत असतात. हे आपल्यासारखेच आहेत, आपल्यापैकीच आहेत आणि त्याच्यामुळे ते आपल्याला आपले वाटतात असे सर्व मुख्य निमंत्रक आपण सर्वजण जे काही काम करतात खरोखर अभिनंदनास आपण सर्वजण पात्र आहात. त्याचप्रमाणे पुढील सन्मानाचा या ठिकाणी उल्लेख करत असताना आपण शाळांसाठी नवीन सूचना जेव्हापासून कोविडपासून व्हॉट्सअप ग्रुप झाले तर व्हॉट्सअप ग्रुपला अगदी चैन नाही असं म्हणतो ना आपण. अगदी मिनिटाला तासाला नवीन मेसेज येत असतात, नवीन माहिती मागवली जाते. परंतु हा एक चांगला त्यांच्या कामाचा भाग आहे, हा नियोजनाचा भाग आहे आणि एकंदरीत ही माहिती संकलित करून आपल्या वॉर्डाचं आपल्या विभागाचं नाव हे कशा पद्धतीने चांगलं राहील आणि सर्व कामं ही वेळच्या वेळी कशी पूर्ण केली जातील यासाठी अविरत झटणारे आपले CRC जे आहेत त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ज्या CRCची या ठिकाणी नावं घेतली जातील आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. एन वॉर्डचे जे CRC आहेत सुवर्णा सावंत मॅडम, उदयकुमार शिंदे आहेत का? मी डॉक्टर मुस्ताक शेख साहेबांना विनंती करतो की आपण पुढील सन्मानाचा या ठिकाणी यांना सन्मान द्यायचे. त्याचप्रमाणे एम पूर्व विभागाचे श्री संजय उदागे सर. संजय उदागे सर
बबिता सपकाळ मॅडम, सर्वच CRC विनंती आपण व्यासपीठावर यायचं. लक्ष्मण पगारे सर, रेश्मा जाधव मॅडम, मंगल भालेराव मॅडम, संजना चौगुले मॅडम, प्रतिभा शिंदे मॅडम, सुनीता सुरोसे मॅडम. राठोड सर, तुमचा सत्कार झालाय, पण तुम्ही या एक फ्रेम मध्ये या. सर्व CRC विनंती आपण कृपया व्यासपीठावर यायचं. त्याचप्रमाणे आपल्याला वेळोवेळी सहकार्य करणारे तंत्रस्नेही शिक्षक सन्माननीय झाकीर सर यांनाही विनंती आपण व्यासपीठावर यायचं. सर्व CRC विनंती आपण व्यासपीठावर यायचं. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. या फ्रेममध्ये जे CRC आहे हे 6, 7 किंवा 10 CRC नाही आहे, तर आपल्या उत्तर विभागाच्या लाखो विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व, शाळांचं प्रतिनिधित्व करणारी मंडळी आहे. आणि आपल्याला कायम अलर्ट ठेवण्याचं, आपण जरी एखादी गोष्ट विसरलो तरी आपल्याला कायम ती आठवण करून, ती पाठपुरावा करून पूर्ण करून घेण्याचं काम CRC करत असतात. खरोखर आपलं कर्तृत्व हे महान आहे. आपल्या या कार्यकर्तृत्वाला या ठिकाणी सलाम करतो. आपण आपल्या या कार्याचं या ठिकाणी खूप चांगलं असं उदाहरण या ठिकाणी दाखल केलेलं आहे. थँक्यू. धन्यवाद सर्व CRC. झाकीर सर, धन्यवाद. किती मोठं मला बघा, जाताना ठेवून गेले. धन्यवाद. आणि यानंतर आता ही जी मान्यवर मंडळी आहेत यांचा परिचय झाला, सत्कार झाला, पण त्यांचं मार्गदर्शन सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि त्यांना मनोगतासाठी या ठिकाणी पाचारण करण्यासाठी माझ्या सहकारी सुरेखा सोनवणे मॅडमला विनंती करतो की आपण यापुढील कामकाज पाहायचं. वेळ कमी आहे आणि कार्यक्रम पूर्ण करायचा आणि सरांनी एवढ्या छान प्रकारे सगळ्यांना एकत्र बोलवून एका फ्रेम मध्ये सामील केलं, त्याबद्दल सगळ्यांसाठी टाळ्या होऊन जाऊ दे. खूप छान वाटलं ते. आता जे आपल्याला पाहुणे लागलेले आहे, आपला जो कार्यक्रम चालू आहे त्यासाठी त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं मनोगत ऐकायला आपण सगळे तयार आहोत. तर सर्वप्रथम मी आमंत्रित करते आमच्या बनसंघ संस्थेचे उपाध्यक्ष आपल्या इथे उपस्थित आहेत, विश्वनाथ शेट्टी सर. त्यांनी यावं आणि त्यांचं मनोगत आपल्यासोबत सादर करावं. माननीय श्री डॉक्टर मुश्ताक शेख सर, एजुकेशन इंस्पेक्टर ब्रहन मुंबई, JD शर्मा सर, सीनियर साइंटिस्ट BARC, गणेश काड़े, डेप्यूटी एजुकेशन इंस्पेक्टर, संतोष काटे, असिस्टेंट डेप्यूटी एजुकेशन इंस्पेक्टर, members from the Science Teachers Forum, our principal from our college, Shaila Madam, parents, and today's real heroes, our students. Welcome you all. A very good evening, good afternoon. मला मराठी चांगलं बोलायला येत नाही आहे, फंबल होणार, म्हणून मग मी इंग्लिश आणि हिंदीमध्ये बोलणार. बंड संघ, दिस इज अ चैरिटेबल ऑर्गेनाइजेशन. वी ऑल बिलोंग टू बंड संघ. हम सब बंड संघ है. बंड्स यानी आपने कॉमनली सरनेम सुना होगा. शेट्टीज आते हैं, सुनील शेट्टी का नाम सुना होगा, राय आते हैं, ऐश्वर्या राय का नाम सुना होगा. दे ऑल बंड्स. बंड्स इज अ कम्युनिटी. हम सब उस कम्युनिटी को बिलोंग करते हैं. बंड संघ ये जो हमारा पेरेंट ऑर्गेनाइजेशन है, द चैरिटेबल इंस्टीट्यूशन विच इज ऑलमोस्ट 98 years ओल्ड नाउ. अब 2 साल में हम हमारे सेंटिनरी बनाने वाले हैं. इस छत्र छाया के अंडर है 3 एजुकेशन इंस्टीट्यूशंस. वन इज वी कॉल इट हायर एजुकेशन इंस्टीट्यूशन. इसके सामने कॉलेज है जिसमें 4 कॉलेजेस है, सीनियर, जूनियर, मैनेजमेंट एंड होटल मैनेजमेंट. और हमारा है SM शेट्टी कॉलेज, फेमस है, जो पवई में आपने सुना होगा.
Third is it's an upcoming school college which is in Borivali. Borivali Education Trust के नाम से फेमस है. एजुकेशन ये जो है इसके लिए प्राधान्य हम काफी सालों से देते आ रहे हैं because it is a very noble cause. Why I'm specifically emphasizing on education because I see a lot of students, enthusiasts and students here, तो parents आए हुए हैं, teachers आए हुए हैं and from various colleges, institutions. एजुकेशन के लिए हम पहले से ही प्राधान्य देते आए हैं. एजुकेशन में हम स्पेशल एम्फसाइज भी करते हैं और आज स्पेशली आई एम वेरी हम्बल्ड एंड वेरी हैप्पी टू सी दैट ये साइंस का ऐसा एग्जीबिशन हो रहा है जहाँ पर I was told that there are more than 550 colleges who have participated. और 550 colleges का participation के winners यहाँ पर आए हुए हैं. डिस्ट्रिक्ट लेवल का है, यहाँ से लोग जाएंगे नेशनल लेवल में. और आज हम विटनेस कर रहे हैं वो बच्चे जो आगे बन के अब साइंटिस्ट बनेंगे या जब मैं अलग अलग पोस्ट में जाके बैठने वाले हैं, वो बच्चों को हम लोग आज यहाँ पर एनकरेज कर रहे हैं. और एनकरेज करने के लिए आ कौन रहा है? साइंटिस्ट लोग आ रहे हैं. शर्मा साहब जैसे साइंटिस्ट लोग यहाँ पर आ रहे हैं. आई वाज जस्ट इंटरेक्टिंग विद शर्मा जी. ही इज एन एल्यूमिनी ऑफ विवेकानंद कॉलेज. क्या खुशी की बात है. वहां से पास आउट हो गए, आज वहां पर कनेक्टेड है, वहां के विंग में आया, वहां के बच्चे यहाँ पर उनको आप विटनेस कर रहे हो. सर इससे खुशी की बात क्या है? हमें भी ऐसे ही कुछ देखना है कि हमारे बच्चे अलग अलग स्तर पर पहुंचे. सर ऐसा है, ये युग है आर्टिफिशियल इंटेलिजेंस का, आगे आने वाला युग है टेक्नोलॉजी का, आगे आने वाला युग है इनोवेशंस का. और इसके लिए हम लोग पार्टिसिपेट कर रहे हैं. इसके लिए हम लोग यहाँ पर आज हमारा तो और कोई इंपॉर्टेंट मीटिंग वहाँ पर था, मुझे बोला गया कि ये है, मैं बोला नहीं ये प्रायोरिटी है हमारा, आप मीटिंग थोड़ा देर के लिए होल्ड कर देना, ये प्रायोरिटी है. और आई एम ऑल्सो हैप्पी टू सी दैट हमारे यहाँ पर इंचार्ज जो रिप्रेजेंटिंग और ओन कॉलेज आरती शशिकरण कॉलेज, शैला मैडम इसमें कीन इंटरेस्ट ले रहे. शैला मैडम you deserve a big round of applause. साइंस का सब्जेक्ट आते हैं, we all are यानी हम सब इसमें अनपढ़ है क्योंकि आई एम अ चार्टर्ड अकाउंटेंट बाय प्रोफेशन. साइंस हमको नहीं समझता तो इसके लिए उस बारे में मैं टच करना डेंजर है. मैं टच करना नहीं चाहूँगा बट समझना चाहूँगा बैठ के क्या है ये सब्जेक्ट. बट सर यस ऑफ कोर्स आई वुड लाइक टू से दैट बंट संघ की तरफ से जितने भी आज जैसे हमने होस्ट किए, जितने भी इवेंट्स होंगे, वी विल एनकरेज ऑल दिस इवेंट्स हियर. बंट संघ के माध्यम से इसको और क्या प्रोत्साहन हम दे सकते हैं, यू में पुट योर रिक्वेस्ट टू अस. हमसे जितना हो सके काम करेंगे. और ये जो स्टूडेंट्स है इसके लिए हम क्या कर सकते हैं करेंगे. एज अ मैनेजमेंट आई गिव यू दैट प्रॉमिस दैट बंट संघ इसमें हमेशा आगे बढ़ा है और आगे बढ़ेगा. ऐसे बच्चों को प्रोत्साहन दो. जोरदार तालियां हमारे लिए वो स्टूडेंट्स विनर्स के लिए आज उनको प्रोत्साहन देते हैं. और बच्चे सच में आज स्पीच सुनने बिल्कुल नहीं आए, अलग मूड में है. उन लोग वो बच्चों को प्रोत्साहन देते हैं और वो बच्चों को आगे बढ़ने के लिए जितना प्रोत्साहन हम सब मिलके, वन संघ भी आपके साथ है, हम सब मिलके और जितने बार हमको ऐसे सर यहाँ पर हमको स्टेज देना पड़े हम लोग उसके लिए तैयार है. तो इतने बात करके जय वंश, जय महाराष्ट्र. थैंक यू. धन्यवाद सर. गेल्या 3 दिवसापासून आम्ही जिल्हा विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने या शाळेमध्ये आहोत. कसं वाटतंय? 3:30 वाजले. बाहेर कार्यक्रम असता तर कसं वाटलं असतं? हेच 3 दिवसभर आपल्याला चांगले एसी क्लासरूम मिळाले की नाही मिळाले? चांगला हॉल मिळाला, परत चांगलं कॅन्टीन होती अवेलेबल आणि त्यांना आपल्याला प्रत्येक वेळी मदत करणारा चांगला कर्तव्यदक्ष स्टाफ सुद्धा तुमचा होता की नव्हता. आणि यामध्ये शैला मॅडम अगदी जातीने म्हणजे आपलं घरचं लग्न असल्यासारखं अगदी वरमाई कशी काय हवं काय नको, कोणता पाहुणा नाराज तर होणार नाही ना, याची एकदम काळजी घेत होत्या. आणि खरोखर एवढं सगळं केल्यानंतर आणि नंतर आता शेट्टी साहेबांनी सांगितलं की एक महत्वाची मीटिंग होती ती सोडून मी इथे आलो. म्हणजे ज्या लोकांची प्रायोरिटी हे शिक्षण आहे, ज्या लोकांची प्रायोरिटी हे विद्यार्थी आहे, खरोखर ती संस्था आणि ती लोक मोठी झाल्याशिवाय राहणार नाहीत. आमच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या संस्थेसाठी. आणि म्हणून असं म्हणावं लागतं की आजच्या या विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन म्हणजे एक उपक्रम नाहीये, तर या विज्ञानाच्या दिशेने विज्ञानाच्या
दिशेने विद्यार्थ्यांच्या प्रवासाला नवीन दिशा देणारा हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. आणि ही प्रेरणादायी वाट प्रकाशमान करून देणारी विज्ञान प्रदर्शनाची जी आयोजक शाळा आहे तिचा सन्मान व्हायला पाहिजे की नाही पाहिजे. म्हणून या आयोजक शाळेचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर शर्मा सर, आपले ज्येष्ठ वैज्ञानिक, आणि डॉक्टर मुस्ताक शेख साहेब यांना विनंती करतो की आपण या आयोजक शाळेचं या ठिकाणी त्यांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करावा. सर्व बंड संघाचे शिक्षक असतील किंवा त्यांचे काही संस्थेच्या मंडळी असतील त्यांना विनंती आहे की आपल्या या ठिकाणी सन्मान होत आहे. हा बंड संघाच्या ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सन्मान आहे, हा त्यांच्या संस्थेचा सन्मान आहे, हा त्यांच्या शिक्षकांचा सन्मान आहे. आणि हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांनी यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्व ज्ञात अज्ञात हात यंत्र लागले त्या सगळ्यांचा सन्मान आहे. सांघिक कार्याचं महत्व काय असतं, काम केल्यानंतर कसं वाटतं हे यांचे सगळ्यांचे चेहरे बघितल्यानंतर आपल्याला आता या ठिकाणी जाणवत असतं. आणि खरोखर बंड संघाच्या सर्व संस्थेसाठी पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्या वाजूया. खूप खूप आभार. आपण ही आम्हाला उपलब्ध करून दिली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी सर्व निमंत्रक आहेत, सहनिमंत्रक आहेत, यांना सुद्धा एवढा इझी ऍक्सेस होता की कोणतीही गोष्ट लागली तर ती पटकन मिळत होती. आणि म्हणून यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. त्यामुळे त्यांचं पुन्हा खूप खूप आभार. आणि ही शाळा आम्हाला खूप आवडली आहे. भविष्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे कार्यक्रम यापुढे सुद्धा होत राहावे आणि त्या कार्यक्रमाला आम्हालाही यायची संधी मिळावी अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि यानंतर आपल्या या विभागाचे सन्माननीय शिक्षण निरीक्षक डॉक्टर मुस्ताक शेख साहेब यांना विनंती करतो की आपण सर्व विज्ञानप्रेमींना मार्गदर्शन करावं. या ठिकाणी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन समारोप कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले ज्येष्ठ वैज्ञानिक शर्मा साहेब, त्याचप्रमाणे बंड संघाचे उपाध्यक्ष आदरणीय विश्वनाथ सिट्टी साहेब, आपले शिक्षण उपनिरीक्षक खाडे साहेब, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक खंटे साहेब, विज्ञान मंडळाचे सातपुते सर, शिंदे सर, आपले सर्व वार्डचे विज्ञान प्रदर्शन ज्यांनी यशस्वीपणे पार पाडले असे सर्व कन्व्हेनियर, एमईश पासून सुरुवात करू, एमईचे करपे सर, एमईच्या गीता मॅडम, येलवाडचे ठाकरे सर, एन वार्डचे भारमल सर, एस वार्डच्या उस्नारा खान मॅडम, टी वार्डच्या फरत खान मॅडम, त्याचप्रमाणे या शाळेच्या या ज्युनियर कॉलेजच्या उपप्राचार्या शैला शेट्टी मॅडम. सुरुवातीला त्यांना वाटत होतं की आपल्याला झेपेल की नाही, परंतु मोरे सरांना मी बोलवलं आणि त्यांना सांगितलं की आम्हाला असं वाटतं की तुम्ही सायन्स एज्युकेशन घ्यावं, आणि त्यांनी होकार दिला. आणि त्यामुळं शैला शेट्टी मॅडमचा विश्वास वाढला आणि अत्यंत चांगलं असं नियोजन आणि अत्यंत चांगलं असं काम या ठिकाणी शैला शेट्टी मॅडम आणि त्यांची सर्व टीम यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याचप्रमाणे सर्व सहनिमंत्रक
कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मुख्याध्यापक, विज्ञान विषयाचे शिक्षक, आपले प्रयोगशाळा सहाय्यक आणि ज्यांच्यासाठी आपण खऱ्या अर्थाने हे विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं होतं असे सर्व विद्यार्थी, या वर्षीचा विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय होता विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित। आणि त्या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी जे मॉडेल तयार केले त्याचं आपण तालुका स्तरावर प्रदर्शन भरवलं, जिल्हा स्तरावर प्रदर्शन भरवलं आणि आज आपण जिल्हा स्तराच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। विज्ञानाचा उद्देश काय आहे तर त्यासाठी एक शेर सांगतो, बेहतर से बेहतर की तलाश कर, बेहतर से बेहतर की तलाश कर, मिल जाए नदी तो समंदर की तलाश कर। म्हणजे एक शोध लागला तर त्यातून पुढचा शोध लागणार आहे। म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टीचा आपल्याला या ठिकाणी शोध घ्यायचा आहे। आणि विज्ञान विषय हा जो आपण शिकवतो तो विषय कशासाठी शिकवतो तर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी विज्ञान विषय आपण शिकवतो। आणि विज्ञान हा विषय इतर विषयासारखा व्याख्यानाने शिकवण्यासारखा नाही तर तो प्रयोगातून शिकवण्याचा विषय आहे। या ठिकाणी आपण जे विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं होतं 7 हॉलमध्ये सर्व मॉडेल्स मांडलेले होते। मला वाटतं पहिल्यांदा माझ्या 6 वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन फक्त एक हॉल पाहायचा राहिला वेळेअभावी। मी सर्व त्या ठिकाणी मॉडेल्सला भेट दिली आणि विद्यार्थ्यांकडनं शिक्षकांकडनं ते समजावून घेतलं। विद्यार्थी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्या मॉडेलबाबत माहिती देत होते। शिक्षकांनी खूप चांगली तयारी करून घेतलेली होती आणि शिक्षकांच्या हॉलमध्ये विचारूच नका, शिक्षक बोलायचे थांबतच नव्हते। एक उदयांच्या हायस्कूलचा एक प्रोजेक्ट होता गणिताचा, दृश्यम गणित असं काहीतरी मॉडेलचं नाव होतं। म्हणजे मॉडेल सर्व चांगले होते, वाढ स्तरावरून या ठिकाणी जिल्हा स्तरावर आले म्हणजे सर्वच मॉडेल चांगले आहेत। कोणाचा क्रमांक येईल ते सांगता येत नाही, कारण आपण इतकी गोपनीयता बाळगली की जे मूल्यमापन करण्यासाठी जे शिक्षक आलेले होते, परीक्षार्थी जे आलेले होते, तर त्यांना ते ज्या मॉडेलचं मूल्यांकन करतायत त्या शाळेचं पण नाव कळत नाही, विद्यार्थ्याचं पण नाव कळत नाही। आपण कोड दिलेले आहे, म्हणजे इतकं पारदर्शक पद्धतीने आपण या ठिकाणी मूल्यमापन केलेलं आहे। तर त्यांनी गणित हा विषय विद्यार्थ्यांना किती चांगल्या पद्धतीने आपण शिकू शकतो हे त्या प्रोजेक्टमधून त्या मॅडमने सांगितलं। समीकरण कसं शिकवायचं, x+3 = 8 तर x किती काढायचे, तर आपण ते डावीकडनं उजवीकडे नेतो, ते काय 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 करतो ना, मी कला शाखेचा विद्यार्थी आहे। तर ते त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी समजावलं। म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये गणित आहे आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणाच्या माध्यमातून आपण गणित विषय अत्यंत चांगल्या पद्धतीने शिकू शकतो हे त्यांनी त्या मॉडेलमधून दाखवून दिलं। आणखी पण एक मॅडम होत्या, त्या शाळेचं आम्हाला आठवत नाही, त्यांचं पण देखील मॉडेल खूप चांगलं होतं। तर शिक्षकांनी जे शैक्षणिक साहित्य तयार केलेले होते ते खूप चांगले होते। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे देखील मॉडेल्स खूप चांगले होते। त्यातील एक उदाहरण देईन मी, विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपण कोणता अन्नपदार्थ खाल्ला तर त्यातून तुम्हाला प्रोटीन्स किती मिळतील, कार्बोहायड्रेट्स किती मिळतील, फॅट्स किती मिळतील, ते त्याचा एक ॲप तयार केलेला आहे। AIC ॲप आहे, त्याचं नाव विसरलो मी। आणि त्यामध्ये तो पदार्थ आपण खाल्ला तर त्यातून तुम्हाला काय काय मिळणार आहे, प्रोटीन्स किती मिळणार, कार्बोहायड्रेट्स किती मिळणार, फॅट्स किती मिळणार, हे त्यातून दिसत होतं। आणि त्या ॲपमध्ये आपली माहिती भरली, म्हणजे आपलं वय, वजन, उंची ही माहिती भरली
तर त्या अन्नपदार्थातून तुम्हाला जे घटक मिळणार आहे ते तुम्हाला पोषक आहेत की नाही ते त्यातून कळतं. त्याच पद्धतीने ते आपल्याला तुम्ही काय खाल्लं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे ते देखील त्यामधून सांगितलं जातं. म्हणजे विद्यार्थी देखील खूप चांगली कल्पना करू शकतात, चांगले मॉडेल्स या ठिकाणी तयार करू शकतात. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी आहे, बरोबर ना. तसंच एक पीस फॉर हिल्स असं काहीतरी मॉडेल होतं. ते संत्र्याचे जे साल आहे त्या सालीचा काय काय उपयोग आहे आणि ते सालीपासून काय काय बनवते त्याचा आपल्या शरीराला काय उपयोग आहे ते देखील त्या मला वाटतं दिव्यांग मुलगी होती, दिव्यांगाचा विद्यार्थ्यांचा कक्ष होता. तर ते देखील खूप सुंदर त्या ठिकाणी त्या मुलीने एक्सप्लेन केलं, खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. मला हे सगळं मॉडेल पाहिल्यावर आठवलं की आपल्या मृत्यूपर्यंत आपल्या सोबत काय येतं, कोण असतं आपल्या बरोबर. आपले नातेवाईक असतात, आपले मित्र असतात, कोण असतं आपल्या बरोबर, आपलं शरीर असतं ना. आणि म्हणून आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. आणि त्या दृष्टीने या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांचे काही मॉडेल्स खूप चांगले होते. एका ठिकाणी आजीबाईचा बटवा होता. आपण जे घरातल्या ज्या वस्तू आहेत त्यातून आपल्याला छोटे छोटे आजार कसे बरे करता येतील ते त्यातून सांगितलेलं होतं. म्हणजे आजीबाईचा बटवा जुना आहे परंतु त्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू घेऊन ते आपल्याला करता येतं. आणि हरित ऊर्जा, ग्रीन एनर्जी त्याच्यावर तर भरपूर मॉडेल्स आहेत. म्हणजे एकंदरीत सर्वांनी आपापली कल्पकता लावून अत्यंत चांगल्या पद्धतीने मॉडेल्स या ठिकाणी तयार केलेले होते. त्या सर्व विद्यार्थ्यांचं, सर्व शिक्षकांचं मी कौतुक करतो. मला फक्त प्रयोगशाळा सहाय्यकांचा जो हॉल होता तो पाहायला मिळाला नाही. त्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि सर्वांनी भाग घेतला त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि विद्यार्थ्यांना जाता जाता एकच सांगू इच्छितो की आपण वाचन करा. वाचनाने माणूस मोठा होतो. काही शास्त्रज्ञांचे चरित्र आपण त्यासाठी वाचले पाहिजे. न्यूटन बद्दल आपल्याला माहिती आहे की त्यांनी गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला. तो शोध कसा लागला, आंब्या झाडावर पडला, सफरचंद झाडावर पडला. सफरचंदाच्या झाडावरून एक सफरचंद खाली पडलं. मग त्याने विचार केला की आकाशावर काय गेलं नाही. आणि त्या विचारातून काय झालं की गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला. म्हणजे वैज्ञानिकांचा विचार करण्याची जी पद्धती असते ती वेगळी असते. प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव असं का घडतं असा ते विचार करतात. त्यांच्या जीवनातील एक दोन छोटे प्रसंग मी तुम्हाला सांगतो की त्यांच्या घरी एक मांजर होतं आणि त्या मांजराला जाण्यासाठी त्यांनी काय केलं, एक मोठं होल केलं म्हणजे घराच्या बाहेर जाण्यासाठी. आणि नंतर कालांतराने त्या मांजरीला एक पिल्लू झालं. मग त्यांनी न्यूटनने विचार केला की या पिल्लाला देखील जाण्यासाठी आपण जाण्याची व्यवस्था केली पाहिजे. तर तेव्हा त्यांनी त्या मोठ्या होलच्या बाजूला छोटं होल केलं. आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की ते मांजरीबरोबर त्या होलमधून ते मांजरीची पिल्लू येत आहे. म्हणजे जरी वैज्ञानिक असले किंवा किती हुशार व्यक्ती असली तरी एखादी छोटीशी गोष्ट ती लक्षात येत नाही असं त्या ठिकाणी होतं. एक दिवस असं झालं की ते त्यांच्या खोलीमध्ये प्रयोग करत होते आणि त्यांच्यासाठी बाहेरच्या खोलीमध्ये जेवण ठेवलेलं होतं, ताट वाढून ठेवलेलं होतं. आणि त्यांचे मित्र आले. आता हे प्रयोगात गुंग होते म्हणून त्यांना वाटलं मित्राला डिस्टर्ब करायला नको, न्यूटनला डिस्टर्ब करायला नको आणि म्हणून ते बाहेर बसले. आता जेवणाचं ताट बघून त्यांना थोड्या वेळ भूक लागली. त्यांनी ते खाऊन घेतला आणि मग काही वेळाने न्यूटन बाहेर आले. ते खरं तर जेवायसाठी बाहेर आले होते पण त्यांनी पाहिलं की ताट आहे त्याच्यामध्ये हड्डी आहे. म्हणजे त्यांना वाटलं की मी जेवण केलेलं आहे. ते म्हणाले अरे मी तर जेवलेलं म्हणे पण मला असं उगाच वाटलं की मी जेवण केलेलं नाही. म्हणजे हे शास्त्रज्ञ त्यांच्या कामामध्ये इतके गुंग होतात. असंच एकदा प्रयोग करत असताना त्यांना भूक लागली आणि त्यांना अंड खायचं होतं म्हणून ते पातेल्यामध्ये गरम पाण्यामध्ये अंड टाकण्याऐवजी त्यांच्या दुसऱ्या हातात घड्याळ होते, घड्याळ तुकड्यात टाकलं
आणि मग ते वेळ पाहण्यासाठी एखादं अंड होतं, त्या अंड्यामध्ये वेळ पाहू लागले. म्हणजे इतके ते आपल्या कामामध्ये घडून जातात. आपण बघा बीएडला अभ्यासले की अवदानाचे प्रकार अभ्यासले, ऐच्छिक अवदान, अनैच्छिक अवदान आणि अभ्यस्त अवदान. म्हणजे असं वैज्ञानिकांचं जे अवदान असतं ते अभ्यस्त अवदान असतं. APJ अब्दुल कलाम ज्यावेळेस ते आपण त्यांना मिसाईल मॅन म्हणतो, मिसाईलचा शोध त्यांनी लावला. म्हणजे तो टीम होती, टीमचे ते प्रमुख होते. तर पहिला प्रयत्न त्यांचा फेल गेला. परंतु तुम्ही जर त्यांचं आत्मचरित्र वाचलं, विंग्स ऑफ फायर, अग्निपंख, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ते 3 दिवस झोपले नव्हते. कंटिन्यू दिवस रात्र त्यांचं ते, कारण काउंटडाऊन असतो ना तो, त्या वेळेला ते प्रक्षेपित करायचं आहे. तर ते 3 दिवस झोपले नव्हते. कंटिन्यू जवळजवळ 3 दिवस आणि 3 रात्र न झोपता त्यांनी ते त्या ठिकाणी काम केलं होतं. म्हणजे इतकं माणूस एखाद्या कामामध्ये काय होतो, तल्लीन होतो. त्यांना एकदा पत्रकारांना असं विचारलं, तुम्ही लग्न काय केलं नाही? तर ते काय त्यांनी काय उत्तर दिलं, हे सगळं करता करता, मिसाईलची निर्मिती करता करता राहून गेला, लग्न करायचं राहून गेला. तर अशा पद्धतीने हे जे वैज्ञानिक असतात ते वेगळ्या पद्धतीने विचार करतात आणि आजच्या विद्यार्थ्यातूनच उद्याचे वैज्ञानिक बनणार आहेत. आणि त्या दृष्टीने आपण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण दिलं पाहिजे. आजच्या विद्यार्थ्यामध्ये उद्याचा नागरिक, उद्याचा डॉक्टर, उद्याचा इंजिनियर, उद्याचा वकील, हे सर्व CA पण आहेत. तर ते आपल्याला घडवायचे आहेत. तुम्ही सिक्रेट सुपरस्टार ही मूवी पाहिली असेल, तर ती पाहिली नसेल तर अवश्य पहा. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये नाही अभ्यास तर तो कोणत्या ना कोणत्या कलेमध्ये प्रगती करू शकतो. तर त्या दृष्टीने आपण विद्यार्थ्याला त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि विद्यार्थी प्रगती कसा करेल, त्याला त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये उच्चस्थानी कसा जाईल, हे आपण पाहिलं पाहिजे. या निमित्ताने आपला जास्त वेळ घेत नाही. सर्व विजेता विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो. ज्यांचा नंबर आला नाही त्यांनाही शुभेच्छा देतो. त्यांनी पुढच्या वर्षी अधिक प्रयत्न करून आपला नंबर कसा येईल यासाठी प्रयत्न करावा. असं म्हणतात की हार तब होती है जब मान लिया जाता है और जीत तब होती है जब ठान लिया जाता है. तर ज्यांचा नंबर येणार नाही त्यांनी पुढच्या वर्षासाठी आपला नंबर निश्चित तयारी करून अशा पद्धतीने इथून निश्चय करून जायचा आहे. त्या ठिकाणी आपल्याला 3 दिवस हा हॉल आणि कॉलेजची इमारत आपल्याला प्रदर्शनासाठी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी बंड संघाचे, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष विश्वनाथ शेट्टी साहेब, आमच्या शैला शेट्टी मॅडम, प्रकाश मोरे सर आणि त्यांच्या सर्व टीमचं आपल्या शिक्षण विभागाच्या वतीने आभार मानतो. आणि संघाच्या, बंड संघाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. खरोखर मध्ये ते प्रकल्प पाहताना ती आपली जी कल्पकता होती, जे विचार होते किंवा जी दृष्टी होती, ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. आणि तेच आपलं सूक्ष्म नियोजन आणि व्यवस्थापन, यामुळेच सर्व वॉर्डचे आपण लाडके आहात. आणि आपण या ठिकाणी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि केलेल्या सूचनांबद्दल आम्ही या ठिकाणी आपला आभार व्यक्त करतो. आणि यानंतर मी आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि ज्येष्ठ वैज्ञानिक सन्माननीय श्री JD शर्मा सर यांना विनंती करतो की आमच्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. गुड आफ्टरनून. Respected Dr. Mustak Sheikh साहेब, श्री विश्वनाथ शेट्टी साहेब, गणेश काडे सर,
श्री संजय सर, श्री सातपुते सर, श्रीमती शैला शेट्टी, उपप्राचार्य बंट संघ, junior college, and all respected members on dais and off the dais, principals, teachers, students. मी माझा भाषण मिक्स लँग्वेज मध्ये करणार आहे. Committee for giving me this opportunity to address respected members on the dais and off the dais. आज आपण इथे विकसित भारत हा बघतो. किती लोक सहमत आहे याच्याशी? आर वी रिअली विकसित भारत आहेत का आपण? से यस और नो? व्हाय? We are since from the inspection. हे मी भाषण लिहून आणलं पण मी याच्यावर बोलणार नाहीये. We are coming under developed country now. Where we are reaching in finance? 5th position. नाहीये. जर आपण विकसित नसलो तर 5व्या पोझिशनला पोहोचलो असतो. आपल्यापैकी खूप सारे सायंटिस्ट जे पूर्वज काळामध्ये होते, डॉक्टर सुश्रुत, he was first surgeon. How many of you know? Nobel Prize winner. Dr. C.V. Raman.